छत्रपती संभाजीनगर शहरात तोतया पोलिसांचा धुमाकूळ बघायला मिळतोय। मंगळवारी अवघ्या अर्ध्या तासातच दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वृद्धांना टार्गेट करत सोन्याचे दागिने लुबाडल्याच्या घटना उघडकीस आल्यात। पहिली घटना जवाहरनगरातील शांतीनगरात घडली। पूजापाठ करून परतणाऱ्या गोपाल राजाभाऊ कुलकर्णी यांना बुलेटवर आलेल्या दोन युवकांनी अडवले। स्वतःला पोलीस असल्याचे भासवत सोन्यामुळे खून होतात अंगठी काढा म्हणत त्यांनी कुलकर्णी यांना घाबरवले। कागदात अंगठ्या ठेवण्याचा बहाणा करून बोलण्यात गुंतवले आणि नंतर खऱ्या अंगठ्याऐवजी दगड गुंडाळलेली पुडी देत फरार झाले। दुसरी घटना संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली। 3 ठगांनी श्रीकांत देशपांडे यांना पोलीस असल्याची पतावणी करत गळ्यातील 2 तोळ्याची चेन आणि 1 तोळ्याची अंगठी असा ऐवज लंपास केला। दोन्ही प्रकरणी जवाहरनगर व सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे। सलग 2 फसवणुकीमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून वृद्ध नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय।